गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉग्स. तर बऱ्याच महिन्यांनंतर आज मी चाललो आहे विरारला रिसॉर्टला. अजून कुठला रिसॉर्ट आहे तो कन्फर्म झालेला नाही आहे, बट तिकडे झाल्यावरती आम्ही फायनल करू. आता ट्रेनमध्ये थोडं रिसर्च करू कुठला चांगला आहे. अचानक भयानकमध्ये आमचा प्लॅन झाला रिसॉर्टचा. सगळी फॅमिली आहे, माझी सगळी बहिणी आणि त्यांची मुलं. सो पुन्हा एकदा आपण आता परत नव्याने सुरुवात करूया आणि इथून पुढे आता डेली प्रयत्न करेल काही ना काही, कुठे ना कुठे जे काही एक्सप्लोर करेल जागा ठिकाण ते टाकण्याचं. सो आता आम्ही निघालो आहोत. आता इथून रिक्षा पकडणार, रिक्षा पकडून गोरेगाव स्टेशन, स्टेशनवरून विरार, विरारवरून रिसॉर्ट. सो चला मग. कर माझी बॅग. सो आम्हाला आता रिक्षा मिळाली. सो चलो गोरेगाव स्टेशन. आज पहिल्यांदा आई आमची कुठेतरी अशी रेसॉर्ट बघणार आहे की रेसॉर्ट म्हणजे काय असतं तिला हे पण नाही माहिती आहे. सो आज ती पहिल्यांदा बघणार आहे रेसॉर्ट म्हणजे नक्की काय असतं ते. आता प्लॅटफॉर्मला पोहोचलो आहोत. आता इकडनं पकडायची ट्रेन. सो चलो. इथे चर्चगेट ट्रेन लागलेली आहे, पण आपल्याला जायचं आहे विरारला. सो पकडो एस्केलेटर और भागो. So, आली आमची विरारची 7:12ची ट्रेन. आज रविवार असल्या कारणाने विरार ट्रेनला जास्त गर्दी नव्हती, नाहीतर विरार ट्रेनमध्ये चढणं इम्पॉसिबल आहे, एवढी गर्दी असते. आणि मग काय, पुढे गेल्यानंतर भाईंदरचे खाडीच्या इथे हा असला सुंदर असा नजारा गेलो. म्हटलं मस्त सनराईज बघायला मिळेल, बट अजून आला नव्हता सूर्य, कारण त्यावेळेस पाऊस पडत होता. स्टेशनवरनं बाहेर येतात तिथे एक दुकान आहे, इथे तुम्हाला स्विमिंगच्या सगळ्या गोष्टी मिळतील, जसं की ट्यूब, गॉगल, ह्या अशा गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. आणि हा सरळ रोड आहे. इकडे सगळेजण तुम्हाला गाईड या रिसॉर्टची माणसं मिळतील, जे तुम्हाला रिसॉर्टला घेऊन जातील. सो स्टेशनला बाहेर पडल्यानंतर इकडे डेपो आहे, बस डेपो. आणि इथे स्टेशनला सगळेजण रिसॉर्टसाठी इथे उभे असतात, रिसॉर्टची माणसं, की तुम्ही जर बुकिंग केली नसेल तर ऑफलाईन डिरेक्टली तुम्हाला इकडे मिळून जायचं. सो इथे आमची पब्लिक बसलेली आहे. अरे चिखल आहे तिकडे. ही आमची पब्लिक इथे येऊन सगळेजण वाट बघत बसले. काय रे, एका पोराला सोडून अख्खे सगळेजण आले. आणि हे भाऊजी आमचे, आणि हे आमचे दुसरे भाऊजी. तो आता आम्हाला मिळालेली आहे रिक्षा, आणि आम्ही आता चाललो आहोत मॅग्नम रिसॉर्टला. इकडे आल्यानंतर आमचं डिसाईड झालेलं आहे की आपल्याला मॅग्नम रिसॉर्टला जायचं. सो आहे तिकीट काउंटर. इकडे आल्यानंतर तिकीट काढायचं. तिकीट काढून झाली आमची. सो आम्ही आता चालले सगळेजण आतमध्ये. तर इथे प्रत्येकाच्या हाताला असा बँड लावणार. सो अशा प्रकारे हाताला बँड बांधणार. आणि हे कुपन आहे. हा आहे लंचचा कुपन, आणि हा आहे ब्रेकफास्टचा कुपन. सो अशा प्रकारे प्रत्येक माणसाला एक एक कुपन दिलं जातं, आणि ही आमची संपूर्ण फॅमिली आहे. चल 2 3. सो हातामध्ये बँड बांधलेला आहे मॅग्नम रिसॉर्टचा, आणि आम्ही आता आतमध्ये आलेलो आहोत, आणि सगळेजण आतमध्ये आलेले आहेत आता. आणि हा आहे मॅग्नम रिसॉर्ट. सो सगळेजण आता इथे सगळ्यांच्या हाताला बँड बांधून झालेला आहे. हिप हिप हुर्रे. तो चलो. वॉश बेसिन. सो इथे धुवायचा हात, आणि हात धुवून झाल्यानंतर हा आहे इथे डायनिंग एरिया. सो इथे नाश्ता आणि जेवण दोन्ही आपल्याला इथे मिळणार आहे. सो आपल्या जो तिकीट प्राइस असेल त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे आपल्याला लंच आणि ब्रेकफास्ट. सो बघूया आता ब्रेकफास्ट मध्ये काय आहे ते. सो इकडे कुपन द्यायचा आणि आपला ब्रेकफास्ट घ्यायचा. सो नाश्त्यामध्ये आम्हाला मिळाले पोहे,
मिसळ आणि पाव. चहा पण आहे, बट चहा पण पित नाही. ते सगळी मंडळी बसले नाश्ता करायला. सो फटाफट आता आम्ही नाश्ता करू. बाकीची मंडळी आमची तिकडे आताशी आली आहे चेंज करून. सो फटाफट नाश्ता करायचा आहे आणि जायचं. तिथे बसायला जागा नव्हती म्हणून ताई आणि रुची इथे बसले होते. बोट सुद्धा झालेली आहे. आता आम्ही चाललो आहोत स्विमिंग पूल मध्ये उडी मारायला. सो चला तुम्ही पण हे घ्या. तो पाणी बघूया किती डीप आहे ते. पकड इथे खूप थंड आहे ते. क्षिप्रावे द्रवती महासुर नदी गया गया गंडके पूर्ण पूर्ण सगळ्यात मोठा टास्क हाच असतो की कुठलीही स्लाइड करण्यासाठी एवढ्या वरती जावं लागतं. आणि ते पण जर तुम्हाला ट्यूब पाहिजे तर ट्यूब घेऊन जावा, मॅट पाहिजे तर मॅट. जेवढ्या वेळा तुम्ही राईड करणार तेवढ्या वेळा एवढ्या वरती 3 फ्लोअर तुम्हाला चढत जावं लागतं. हा सगळ्यात मोठा टास्क आहे. एवढा मोठा टास्क आहे. पुढे जरा कडक एक नंबर. Sorry ass DJ. सगळेजण आता चेकआउट झालेला आहे. तर सगळेजण ऑलमोस्ट सगळेजण गेलेत. आम्हीच लास्टला राहिलो. लास्टचं शांतता बघा किती सन्नाटा आहे. आणि हा समोर असा सुंदर असा व्ह्यू आहे. सगळी नारळाची झाड आहेत तिथे. एकदम भारी व्ह्यू दिसतोय इकडनं. काय मग मजा आली की नाही? आम्हाला तर खूप आली. जर तुम्हाला पण ही अशी मजा करायची असेल तर तुम्ही पण फटाफट बॅग पॅक करा आणि विरारला या. विरारला मॅग्नम रिसॉर्ट आहे. एकदम रिझनेबल, तुमच्या खिशाला परवडेल असं आहे. जेवण पण खूप छान होतं, टेस्टी होतं. इन्क्लुडिंग आम्हाला पर पर्सन विथ रूम आम्हाला 750 रुपयाला पडलेला आहे विथ रूम. आम्ही 15 जण होतो. 15 जणांमध्ये आम्हाला पर पर्सन 750 रुपये प्लस रूम प्लस त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग फूड होतं. व्हेज खावा, नॉन व्हेज खा. सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण होतं. आणि हा माझ्या पाठी हा संपूर्ण मॅग्नमचा रिसॉर्ट आहे. जर तुम्हाला पण या रिसॉर्टला यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी ह्या रिसॉर्टचे संपूर्ण डिटेल्स, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर सगळं दिलेला आहे. सो तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि व्हिजिट करू शकता. होप सो हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.